महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गालबोट लागलं असून प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाखाली तब्बल 4 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून महसूल आयुक्तांची बनावट सही करणारा अभिषेक झेरे याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महसूल आयुक्त आणि कुंभमेळा अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याच बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करून हा बनाव रचण्यात आला. 70 कोटींचे AI कॅमेरे लावण्याचा आमिष दाखवून आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या नावाखाली हा कोट्यावधींचा चुना लावला गेला. पोलिसांनी संशयित आरोपी अभिषेक झेरेला बेड्या ठोकल्या आहेत. पण प्रश्न असा उरतो की प्रशासनाच्या नाकाखाली इतका मोठा बनाव रचला जात असताना यंत्रणा झोपली होती का? या घोटाळ्याची पाळंमुळं नक्की कुठपर्यंत पसरली आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कागदपत्रांची पडताळणी करताना हा संपूर्ण बनावट कारभार उघड झाला. पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांची बनावट सही वापरणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या घोटाळ्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे. आगामी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा उघड झाल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रॅकेटमध्ये मंत्रालयातील किंवा स्थानिक प्रशासनातील आणखी कुणाचे हात आहेत का याचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.